हॅलो मॅम, तर आज आपण व्हिडिओ कसे बनवायचे इजिट्स हे ॲप घेऊन तर हे शिकणार आहोत. तर बघू शकता, पहिल्यांदा मी इजिट्स ॲप ओपन करते आहे. ओके, इजिट्स ॲप ओपन केल्यानंतर हा डॅशबोर्ड येतो. त्याच्यामध्ये बघा मॅम, सगळ्यात खालच्या साईडला एक प्लसचं चिन्ह दिसतंय बघा. सर्वांना दिसतंय का मॅम? प्लसचं चिन्ह आहे, तर त्याच्यावरती क्लिक करा. त्याच्यानंतर आपल्याला कॅमेरा आणि गॅलरी असे दोन ऑप्शन ओपन होतात मॅम. तर आपण गॅलरीवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आपली गॅलरी ओपन होते मॅम आपल्यासमोर. आपण जे प्रत्युष्य साडीचे फोटोज असतात किंवा ज्वेलरीचे असतात ते आपण डाउनलोड करून घ्यायचे आहेत आपल्या गॅलरीमध्ये. पहिल्यांदा बघा, अशा प्रकारच्या या साड्या प्रत्युष्य आहेत, तर या मी डाउनलोड करून घेतलेल्या आहेत. तर आताची स्टेप काय असणार आहे मॅम, तर आपण प्रत्येक साडीला टच करून याच्यामध्ये जो गोल सर्कल दिसतोय त्याच्यावरती एक म्हणजे पटपट टच करून हे सगळे फोटो सिलेक्ट करायचे आहेत. ओके, तर अशा प्रकारे बघा टच करायचे आहेत. मी एक फोटो सिलेक्ट केला, दुसरा केला, परत हा तिसरा केला आहे, चौथा, 5, 6, 7, 8. ओके, हा 9. तर 9 मी जे हे फोटो आहेत ते सिलेक्ट केलेले आहेत. ओके, हा पण करते 10. तर 10 फोटो आपण सिलेक्ट केलेले आहेत साडीचे. तर याच्यानंतर बघा वरती एक राईट चिन्ह दिसतंय ना, तर राईटवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हे फोटो सगळे आपले त्या शौर्य ओके, त्याच्यानंतर हे सर्व फोटो आपल्या त्याच्या एडिट ॲपमध्ये आहेत, तिथे स्टोअर होतं आहे. थोडंसं लोडिंग घेतं आहे. ओके, तर अशा प्रकारे सर्व फोटो आलेले आहेत, बघू शकता. इथे एक ॲरो दिसतो बघा, समोर दिसतोय का मॅम? ह्या फोटोच्या या साईडला एक ॲरो दिसतोय. तर इथं क्लिक करून बघायचे आपले फोटो कसे शो होणार आहेत आपल्याला. ओके, तर अशा प्रकारे फोटो आपले जो व्हिडिओ आहे तो बनत आहे आपला. ओके, सर्वांच्या लक्षात येते का? तर याच्यानंतर काय करायचं आहे मॅम, आपण परत हा फर्स्टपासून सिलेक्ट करायचा आहे. तर पहिल्या फोटोवरती टच करायचं आहे, तर हा सिलेक्ट होईल मॅम. तर एवढा ड्युरेशन आपण ठेवायचं नाही, थोडंसं कमी आपल्याला ड्युरेशन पाहिजे. इथं 3 सेकंद दाखवते ना, जिथं हे येलो आपण खाली जो बार आहे ना आपला, जिथे आपले फोटो शो होत आहेत, तर तिथं हा एक येलो सिलेक्टेड एरिया दाखवते बघा. तर त्याच्या या साईडला आपल्याला एक ॲरो दिसतोय. बोटाच्या साहाय्याने तो या साईडला थोडासा प्रेस करून इकडं ओके इकडे सरकवायचं आहे. म्हणजे आपल्याला 2.2 म्हणजे आपण किती सेकंद एक फोटो ठेवणार आहोत तो आपण बघायचा आहे. ओके मॅम. ओके, थोडंसं सरकवल्यानंतर 2.2 सेकंदाचा हा एक फोटो आपण ठेवतो आहे. तसंच आपण दुसऱ्या फोटोवरती टच करायचं आहे, म्हणजे दुसरा फोटो सिलेक्ट झाला जाईल आपल्याकडून. त्या पण फोटोचं ड्युरेशन आहे ते आपण थोडंसं कमी करायचं आहे. ओके, पहिल्या फोटो एवढं ठेवलं तरी चालेल. या साईडला ड्रॅग करत आणायचं आहे आपलं. तर बघा 2.1 सेकंद झालं आहे. तसंच आपण सर्व फोटोंचं करणार आहोत. तिसरा फोटो पण आपण बोटाच्या साहाय्याने सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर चौथा फोटो पण सिलेक्ट करून आपण ड्रॅग करून 2.1 सेकंद किंवा 2 सेकंद असा हा फोटो पूर्ण ड्युरेशन आपण सर्वाची चेंज करणार आहोत. ओके, म्हणजे आपला हा जो स्टेटस आहे तो 30 सेकंदांचा होईल. म्हणजे आपण तो स्टेटसला इझिली ठेवू शकतो. ओके, तर अशा प्रकारे बघा सर्व फोटो आपण बोटाच्या एकदा टच करून पकडायचे आहेत. त्याच्यानंतर बोटाच्या सहाय्याने आपण सर्व फोटो सिलेक्ट करायचे आहेत. ओके, तर हा एक्स्ट्रा भाग आलेला आहे, हा मी डिलीट करते आहे सर्व. ओके, तर अशा प्रकारे बघा आपण सर्व फोटोंना थोडे सेकंदाचं ड्युरेशन आपण सिलेक्ट केलेलं आहे. ओके, तर अशा प्रकारे आपण फोटोचं ड्युरेशन झाल्यानंतर बघा आपल्याला याला ट्रान्झॅक्शन द्यायचं असतं. ट्रान्झॅक्शन म्हणजे काय, एक फोटो जेव्हा जाऊन दुसरा फोटो येणार असतो तो इझिली आला. तर इथं कसा येतो आहे बघा बरं, हा डायरेक्ट येतो आहे, तर एवढं खास नाही वाटत आहे ना. तर आपण इथं थोडंसं ट्रान्झॅक्शन ॲड करायचं आहे मॅम. तर बघा इथं एक थोडंसं 2 फोटोच्या सेंटरला आपल्याला एक व्हाईट बॉक्स दिसतो आहे का, तर त्या व्हाईट बॉक्सवरती क्लिक करायचं आहे. तर आपल्यासमोर असे वेगवेगळे ट्रान्झॅक्शन ओपन होतात. ओके, तर याच्यामध्ये आपल्याला जो ट्रान्झॅक्शन तो कसा शो होणार आहे हे पण आपल्याला दिसलं जातं इथं. तर बघू शकताय. तर यामध्ये आपल्याला जो आवडेल तो ट्रान्झॅक्शन आपण असं सिलेक्ट करायचं आहे, त्याला टच करायचं आहे. वरती जो ॲरो असतो त्या ॲरोवरती टच करायचं आहे. ओके, तर आपण याला सेम पण देऊ शकतो. जर आपल्याला सेमच ट्रान्झॅक्शन द्यायचे असतील तर बघू शकता याच्यावरती टच करायचं आहे. आणि बघू शकता जर आपण हा ट्रान्झॅक्शन सिलेक्ट केला तर इथं असतं बघा वरती अप्लाय टू ऑल ट्रान्झॅक्शन्स. ओके, अप्लाय टू ऑल ट्रान्झॅक्शन असतं. तर त्याच्यावरती आपण टच केलं तर हे एक ट्रान्झॅक्शन आहे ते आपल्या सगळ्या फोटोवरती सिलेक्ट होणार आहे. ओके, तर हे करायचं आहे. त्याच्या पुढे जो ॲरो आहे बरोबर चिन्ह आहे त्याच्यावरती आपण क्लिक करायचं आहे.
तर बघा आपल्या सर्व ह्याच्यावरती सेम ट्रान्झॅक्शन बसलेलं आहे. हे तर समजलं. त्याच्यानंतर आपण ह्याच्यावरती एक सॉन्ग एडिट करायचं आहे. वरती लिहिले बघा आपले जिथे फोटो सिलेक्टेड आहेत त्याच्यावरती ॲड ऑडिओ असं लिहिलेलं आहे. तर ॲड ऑडिओवरती क्लिक करायचं आहे. इथं आपल्याला सर्व सॉंग्स शो होतात. ओके, जर आपल्याला ट्रेंडिंग सॉन्ग पाहिजे असतील तर ते 3 नंबरला ऑप्शन आहे बघा ट्रेंडिंग, तर तिथून ट्रेंडिंग सॉन्ग घ्यायचे आहेत. आणि एक सांगते, ज्या सॉन्गच्या खाली हे ॲरोचं चिन्ह दिसतंय तर ते सॉन्ग ही ट्रेंडिंग असतं. आपण सहसा ट्रेंडिंग सॉन्गच आपल्या व्हिडिओला लावायचे आहेत, तरच आपला व्हिडिओ जास्त व्हायरल होतो किंवा जास्त लोकांकडून बघितला जातो. तर आपण यातला एखादा सॉन्ग आपण आपल्या त्या व्हिडिओला बसवू शकतो मॅम. नसेल तर आपण इथं सर्च पण करू शकतो. सर्च ऑडिओ आहे तर इथं आपण सर्च पण करू शकतो. ओके, तर आता मी सर्च नाही करते, तर यापैकीच एखादं ऑडिओ जर आपल्याला आवडला तर आपण इथं सिलेक्ट करायचं आहे. ओके ओके जरा खुलली जरा हसली जरा खुलली ओके, तर आपण काय केलं, हे सॉन्ग सिलेक्ट केलं. त्याच्यानंतर हे सॉन्ग जे आहे ते इथं आलेलं आहे ऑलरेडी आणि वरती डन हा ऑप्शन येत होता. त्या डनवरती आपण क्लिक केलं आहे मॅम. ओके, तर आता बघूया आपलं सॉन्ग कसं, आपला व्हिडिओ कसा बनलेला आहे. जरा हसली जरा खुलली जरा जरा प्रीत ही तुझ्यावर जडली तुझ्या रंगी सांज रंगली हो तुझ्या रंगी सांज रंगली. ओके, तर अशा प्रकारे आपला व्हिडिओ बनलेला आहे मॅम. तर सर्वांनी ट्राय करा. हा व्हिडिओ आहे तसा परत परत व्हिडिओ बघा म्हणजे तुमच्या लक्षात आलं जाईल. ओके, थँक्यू.